नेरपिंगळ येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला ISO दर्जा प्राप्त झाला असून ही शाळा संपूर्ण जिल्ह्यात एकमेव ISO शाळा आहे। त्यामुळे एक मॉडेल शाळा म्हणून जिल्ह्यात लौकिक प्राप्त झाला आहे। या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असून शाळेतील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाकडे लक्ष दिलं जातं। शाळेमध्ये छोटीशी परसबाग निर्माण करण्यात आली असून त्यामध्ये भाजीपाला व फुलझाडं लावण्यात आली आहेत। शाळेतील प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये LED TV लावण्यात आले असून शाळेच्या भिंती शैक्षणिक मजकुराने चित्रित करण्यात आल्या आहेत। शाळा ही विद्येचं मंदिर आहे असं म्हटलं जातं। तेव्हा शाळेतील वातावरण प्रसन्न, सुंदर, स्वच्छ असल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास जास्त चांगला होईल या दृष्टीने ही शाळा तयार करण्यात आली आहे। या संदर्भात मुख्याध्यापक विनोद गणोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उन्नती करायला पाहिजे, काहीतरी दिशा पलटायला पाहिजे म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये एका मताने सर्व ठराव मंजूर झाला आणि सर्वांनी सहकार्य केलं आणि सहकार्यच नसून सर्वांनी पैशाचं सुद्धा सहकार्य केलं आणि मेहनत, तन, मन, धन या गोष्टी वापरून सर्व आम्ही ही शाळा ISOच्या दिशेने नेलेली आहे म्हणून आम्हाला ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले। टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजन, खेळांसह शिक्षण सुद्धा दिलं जातं। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासात भर पडून त्यांची गुणवत्ता वाढीस मदत होते। या संदर्भात सहाय्यक शिक्षक अनिल वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी या शाळेत मागच्या वर्षापासून आहे। विज्ञान आणि गणित शिक्षक म्हणून इथे कार्यरत आहे। इथे कार्यरत असताना ही शाळा आम्हाला कुठेतरी वेगळी करायची होती, प्रगतीपथावर न्यायची होती। त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकांनी ठरवलं की नाही, कुठेतरी आपलं वेगळेपण आपलं असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यरत राहिलो। आणि हा सर्व खर्च आम्ही स्वतःहून केलेला आहे, आमच्या खिशातनं तयार केलेला आहे सर्व शिक्षकांनी मिळून। आणि सध्या आमची परिस्थिती आपण लोक पाहत आहे। असंच सर्वांनी कार्य करावं जेणेकरून जिल्हा परिषद शाळा समोर जातील। शाळेमध्ये वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम व मैदानी खेळांचं आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न सुरू असतात। त्या दृष्टीने कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं असं सहाय्यक शिक्षक देवेंद्र ढोक यांनी सांगितलं आहे। आमच्या गावाची जी ग्रामपंचायत आहे जी सुद्धा ISO झालेली आहे आणि आमचं एक ध्येय होतं की आपली शाळा सुद्धा आपल्या ISO करायची आहे। त्यानंतर आपल्या ISOचे जे नामांकन आहे किंवा त्यांच्याकडे जे रिक्वायरमेंट आहे ते आम्ही पूर्ण केले आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या ISO नामांकन प्राप्त झालं। पण यासोबतच आमची आता एक जबाबदारी पण वाढलेली आहे की आता आपल्याला त्या पद्धतीचं काम करायचं आहे। आम्ही निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही त्या पद्धतीचंच काम करणार आहे। शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भात असो की आमच्या भौतिक सुविधेत असो, सर्व बाबतीत आम्ही आमचं नामांकन टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण झाल्यास पालकांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे मोठ्या प्रमाणात वळेल व खासगी शाळांकडे जाणारा लोंढा थांबून त्यांच्या पालकांचं होणाऱ्या आर्थिक शोषणही थांबेल असं मत मुख्याध्यापक विनोद गणोरकर, सहाय्यक शिक्षक अनिल वानखडे, देवेंद्र ढोक, वसंत अकोलकर, विजय खंडारकर यांनी व्यक्त केलं आहे। आलेख पाहिला तर ही शाळा उत्तरोत्तर प्रगतीच्याच दिशेने नेहमी झेपावत आहे आणि आज आमच्या शाळेला ISO जे मानांकन मिळालं हे म्हणजे या प्रगतीचा अंतिम टप्पा नाहीये, तर या अंतिम टप्प्याच्या हा सुरुवात आहे। म्हणजे आपली शाळा याच्याही पुढे प्रगती करेल आणि त्यासाठी या शाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तर अतिशय आम्हाला सहकार्य करतात नेहमी की एखादी गोष्ट जर आपण म्हटली त्याला ते नेहमी आपल्याला बल देतात की तुम्ही करा म्हणून आणि म्हणूनच आपल्याला काहीतरी करायला अजून उत्साह येतो। असा उत्साह टिकवण्यासाठी ही शाळा नेहमी अग्रेसर राहते। विद्यार्थ्यांचा विकास घडून येण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो। वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी नेहमी घेण्यात येतात। त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी काय करू इच्छितो, विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त कशी होईल, 90च्या अभावामध्ये कशी जातील हे करत असताना अनेक कल्पनेचा विचार केला आणि ती कल्पना मी माझ्या लोकांसमोर मांडली, शिक्षकांसमोर मांडली आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि त्या माध्यमानं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। आणि या गोष्टी घडत असताना खरी सर्वात मोठी जी जबाबदारी होती मुख्याध्यापकांची, त्या गोष्टीला कधी त्यांनी नकार दिला नाही आणि नकार न देता सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी त्या शाळेला पाहिलं, आमच्याकडेही पाहिलं
त्याच्यामुळे ही संकल्पना साकार झाली आणि या पद्धतीनं ही शाळा आज आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणून आंतरराष्ट्रीय या शाळेला दर्जा मिळालेला आहे. श्रीकृष्ण मालपे, विदर्भ न्यूज, नेरपिंगळाई.